सल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फाऊज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम قال النبي صلى الله عليه وسلم طلب العلم فريضة على كل مسلم ومسلمة أو كما قال عليه الصلاة والسلام. माननीय अध्यक्ष साहेब, व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर, अस्सलामु अलैकुम. मी आज आपल्या समोर वर्तमान परिस्थिती आणि ज्ञानाची गरज याचे महत्त्व पटविण्यासाठी दोन शब्द सांगू इच्छितो. माननीय महोदय, सध्या स्थितीमध्ये आपण स्वतः इस्लाम धर्माच्या शिकवणीनुसार आचरण करून आपल्या बालकांना सुद्धा एक आदर्श नमुना घालून द्यायला पाहिजे. इस्लामवर आजच्या परिस्थितीमध्ये चोही बाजून आक्रमण होत आहे, म्हणून इस्लाम विरोधी वातावरण व मुसलमानांना विषयी देशभावना पसरवली जात आहे. अजान पासून इस्लामिक राहणीमान, आचार विचार, पर्दा पद्धती व एक ईश्वरवाद अशा गोष्टीपासून खूप देश निर्माण होत आहे. शिवाय धार्मिक मदरसे म्हणून मिळणारे शिक्षणावर सुद्धा आक्षेप घेण्यात येत आहे. महोदय, जोपर्यंत धार्मिक शिक्षण देणारे मदरसे अस्तित्वात आहे त्यामधून मुस्लिम मुलांना इस्लामची ओळख होते व सदाचार, बंधुत्व, प्रेम याची देवाणघेवाण करू शकतात. मदरशातून काय शिकवले जातात? चांगले आचार विचार, बंधुत्व, प्रेम, सहानुभूती, आई वडिलांची सेवा, देशप्रेम, राष्ट्रभक्ती आणि सदाचार ही जीवनमूल्य तथ्य मदरशात शिकवले जातात. आणि बंधूंनो, आपल्या महिला पर्दाचे रक्षण करताना दिसत नाही. इस्लाम विरोधी काही गोष्टी बचत गट सारखे सरस करीत आहे. हे आपले दुर्दैव आहे. तरुण मुले आणि मुली टीव्ही, मोबाईल, सोशल मीडिया सारखे शैतानाच्या मागे लागून आपले जीवन उद्ध्वस्त करण्याच्या मार्गावर जात आहे. या सर्व गोष्टी कशामुळे निर्माण झाले तर आपण आपल्या मुला मुलींना डॉक्टर, इंजिनियर, प्रोफेसर इत्यादी करण्यासाठी, धार्मिक शिक्षणासाठी, अखलाक निर्माण करण्यासाठी अतिशय गरजेचे आहे. याकडे दुर्लक्ष करीत आहे. म्हणून बंधूंनो, परलौकिक जीवनासाठी यशस्वी हवेचे असेल तर, अल्लाची मर्जी संपादन करायचे असेल तर धार्मिक शिक्षणाला प्रथम क्रमांक द्या व आपल्या समाजाला आखिरतच्या भयंकर नरकाग्नीपासून वाचवा. शेवटी मी आपल्या समोर एक उर्दू भाषेचा शेर सांगू इच्छितो. इल्म अमल का शौक बढ़ाते रहेंगे हम, इल्म अमल का शौक बढ़ाते रहेंगे हम, सोए हुए दिलों को जगाते रहेंगे हम. धन्यवाद.